मित्रांनो, IBSचा पेशंट, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम किंवा कोलायटिसचा पेशंट जेव्हा माझ्याकडे येतो तेव्हा एक प्रश्न नेहमी विचारला जातो, तो असा की डॉक्टर आम्हाला भरपूर त्रास आहे, पण हा त्रास दुपारनंतर म्हणजे संध्याकाळच्या वेळेत जास्त होतो. याचं काय कारण असू शकतं की हे आतड्याला सूज आहे म्हणून असं होतंय का? तर आज आपण याचंच कारण बघणार आहोत. तर नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, जेव्हा आता पोटाचे आजार तर खूप वाढलेले आहेत, आपलं रुटीन बदललेलं आहे, आपल्या आहाराची पद्धत बदललेली आहे आणि अनेक चुका आपल्या रुटीनमध्ये आहारामध्ये सुद्धा होत असतात आणि त्याच्यामुळे पोटाचे आजार वाढतच चाललेले आहेत. त्याच्यामध्येही विशेषतः इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आणि कोलायटिसचा त्रास असलेले अनेक रुग्ण आज आपण क्लिनिकमध्ये बघतो, त्याच्यावरती आपण ट्रीटमेंटही करत असतो. लक्षणं काय असतात? तर लक्षणं टिपिकली अशी सांगितली जातात की डॉक्टर, पोट गच्च होतं आहे, पोट साफ होत नाही, गॅसेस पास होत नाहीत, पोट कडक होतं किंवा अगदी काही पेशंट तर असंही सांगतात की पोटामध्ये वायुगोळा फिरल्याचा भास होतो किंवा तो फिरतो सुद्धा आणि मग जिथे जिथे तो गॅस जाईल तिथे तिथे अस्वस्थपणा येतो किंवा त्या त्या अवयवावर ताण आल्यासारखं वाटतं किंवा पोटात तिथे दुखल्यासारखं होतं. हाच गॅस जर पोटात साठून राहिला तर पोट फुगतं आणि मग काहीही खावंसं वाटत नाही. त्याच्यानंतर त्याचा दाब छातीवर येतो आणि मग तिथे कुठेतरी चमका निघाल्यासारखं होतं किंवा धडधड वाढते, घाबरटपणा येतो रुग्णाला, इथपर्यंत त्रास होतो. हाच गॅस तरीही पास झाला नाही खालून तर अजून वर त्याच्या प्रेशरमुळे मग मान दुखते, खांदे दुखतात किंवा अगदी डोकेदुखी होते, डोळ्यांवर सुद्धा त्याचा ताण येतो. इतपत पेशंट सांगतात की इतपत गॅस वाढलेला असतो. आणि मग हे असं का होतंय? तर अर्थातच इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आहे किंवा कोलायटिस आहे तर ही अशी लक्षणं दिसतातच. अगदी खावंसंच वाटत नाही, अग्निमांद्य असतं तिथे, कारण खावंसं वाटत नाही किंवा जरी खावंसं वाटलं तरीसुद्धा त्याचं व्यवस्थित पचन होत नाही. हा जो सगळा त्रास असतो आणि बाकी मग वारंवार शौचाला जावं लागतं किंवा कधीकधी दिवसाआड शौचाला होते की दोन दोन दिवसही जावं लागत नाही. अशी सगळी विषम लक्षणं असतात याच्यामध्ये. म्हणजे एखादा पेशंट सांगतो की दिवसातून 5-6 वेळा 7-8 वेळा जावं लागते तरीही पोट साफ झाले असं वाटत नाही. आणि एखादा पेशंट सांगतो की 2-2 दिवस मी जातच नाही, मला पोट साफ होतच नाही, संडासला खडा वगैरे होते, असेही पेशंट सांगतात. आणि ही सगळी लक्षणं इरिटेबल बॉवेल सिंड्रोममध्ये सुद्धा दिसू शकतात, कोलायटिसमध्ये सुद्धा दिसू शकतात. पण त्याच्यामध्ये कॉमन हा जो प्रश्न विचारला जातो की डॉक्टर, आमचा हा त्रास संध्याकाळनंतर जास्त का वाढतो? दिवसभरात नसतो असं नाही, तो दिवसभर त्रास असतो, परंतु संध्याकाळी मात्र हा त्रास खूप जास्त असतो. याचं काय कारण आहे? तर बघा, हे जे दोन्ही आजार आहेत हे आजारच मुळात इनडायजेशनचे आहेत. मग डॉक्टर, इनडायजेशन फक्त काही संध्याकाळीच आम्हाला होतं का? तर याचं कारण असं आहे की हे कारण अनेकदा ट्रीटमेंटमध्ये सुद्धा दुरुस्त केलं जात नाही, म्हणून हे आज आवर्जून सांगतोय. ते कारण म्हणजे शरीरामध्ये, तुमच्या पोटामध्ये, तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये वाढलेला वात, हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आता इथे तुम्ही म्हणाल, वात म्हटलं की आमचे काही सांधे दुखत नाहीत किंवा आमचे गुडघे दुखत नाहीत, आम्हाला काही मणक्यांचा कुठला आजार नाही आहे, आम्हाला वाम वगैरे पण येत नाहीत, मग हे वाताचं कसं काय तुम्ही सांगताय? तर वात म्हणजे फक्त सांधेच दुखवतो किंवा मणक्यांचाच काही आजार तयार करतो असं नाही, तर पोटामध्ये वाढलेला वातसुद्धा या अशा प्रकारचे सगळी लक्षणं निर्माण करत असतो. यालाच आत्ता आपण थोड्या वेळापूर्वी गॅस म्हटलेले. पण हा जो गॅस असतो, आता गॅस म्हणजे वात का, या प्रश्नाचं उत्तर हो पण आहे आणि नाही पण आहे. कारण गॅस म्हणजेच फक्त वात असं नाही, परंतु वाताचं एक स्वरूप म्हणजे पोटात वाढलेला गॅस आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि जोपर्यंत तुम्ही ह्या वातावर ट्रीटमेंट करत नाही, चिकित्सा करत नाही, तोपर्यंत ह्या अशा प्रकारची लक्षणं बरी होत नाही. पण मग हे सगळं झालं, पण हे संध्याकाळीच का होतं? हा बेसिक प्रश्न अनेक रुग्णांचा असतो. याचं उत्तर असं आहे की बघा, आयुर्वेदाने शरीरामध्ये दोष कधी कधी वाढतात याचं एक स्पष्ट गणित इथे दिलेलं आहे. मग ते ऋतूनुसार पण दिलेलं आहे की आयुर्वेद म्हणतो की वर्षा ऋतूमध्ये वात वाढतो, शरद ऋतूमध्ये पित्त वाढतं किंवा वसंत ऋतूमध्ये कफ वाढतो. असं ऋतूनुसार सुद्धा गणित असतं. जसं हे गणित ऋतूनुसार असतं, प्रकृतीनुसार असतं, तसंच हे गणित दिवसभरातल्या वेळेनुसार सुद्धा असतं. सकाळी 6 ते सकाळी 10 हा जो काळ असतो, हा काळ कफाचा काळ असतो असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आता या काळात काय होतं, ह्या खोलात आपल्याला जायचं नाही, आपल्याला इथे बघायचं तो वाताचा काळ कोणता आहे तो. तर सकाळी 6 ते 10 हा कफाचा काळ झाला. हा कफाचा काळ संपतो न संपतो तोच सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंतचा जो काळ असतो तो पित्ताचा काळ असतो. या शरीरामध्ये पचन व्यापार जास्त मोठ्या प्रमाणात असतात. आणि त्यानंतर म्हणजे दुपारी 2 नंतर ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शरीराचा ताबा कुठला दोष घेतो तर तो म्हणजे वातदोष. आता 2 नंतर शरीरामध्ये वातदोष वाढायला सुरुवात होते, ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. मग याचा जर ॲव्हरेज किंवा मिड पॉईंट आपण जर पकडला तर तो 4 वाजता. संध्याकाळी 4च्या आसपास तुमच्या शरीरामध्ये वात
मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो. हे असं का झालेलं असतं? याचं कारण आहे की सकाळी नाश्त्यामध्ये किंवा दुपारी जेवणामध्ये तुम्ही जो काही आहार घेतलेला असतो, या आहाराचं जे काही पचन झालेलं असतं, या पचनातून सुद्धा गॅसेसची निर्मिती होत असते. शिवाय आता एकदा पचन झाल्यानंतर शरीराला वेध लागतात ते आता याच्या उत्सर्जनाचे, आणि म्हणून निसर्गतः नॅचरलीच तुमच्या शरीरामध्ये हा वात वाढतो. आता हा फक्त IBS किंवा कोलायटिसच्याच रुग्णांमध्ये वाढतो का? तर असं नाही, तो सगळ्यांमध्ये तशा प्रमाणामध्ये वाढतो आणि छोटी मोठी लक्षणं तिथेही दिसत असतात. म्हणजे एखाद्याला फक्त ढेकरच येतील किंवा पित्ताची गुळणी आल्यासारखं वाटतं किंवा थोडंसं जड वाटतं किंवा काही आता ह्या 4-5च्या दरम्यान थोडीशी भूक लागल्यासारखी सुद्धा वाढते. कारण वाताचं जे काम आहे ते अग्निसंधुक्षणाचं सुद्धा आहे. म्हणजे चुलीमधले निखारे आहेत ते नुसते पडलेले आहेत, पण फुंकणी घेऊन तिथे जर तुम्ही त्याला वारा दिला, हवा दिली, तर ते प्रज्वलित होतात आणि मग इथे शरीरामध्ये तसंच घडतं आणि थोडीशी भूक लागल्यासारखी पण होते. पण हे सगळं निसर्गत म्हणजे नॅचरली सगळ्यांच्याच बाबतीत होतं. पण होतं काय की IBSच्या पेशंट्समध्ये किंवा कोलायटिसच्या पेशंटमध्ये इथे अग्निमांद्य झालेलं असतं. जर अग्निमांद्य झालेलं आहे तर इथे वाताचा काळ तर सुरू झाला, परंतु पित्ताच्या काळात जे पचन कंप्लीट होणं, पूर्णत्वाला जाणं अपेक्षित होतं ते झालेलंच नाही आहे. मग तिथे होतं काय? मग तिथे एक प्रकारचा अस्वस्थपणा येतो. शरीर सिम्पटम्स दाखवायला सुरुवात करतं की अरे पचन तर पूर्ण झालेलंच नाही आहे आणि आता उत्सर्जनाची तयारीसुद्धा शरीराने केलेली आहे निसर्गतः. आणि मग ही सगळी लक्षणं आपल्याला जाणवायला सुरुवात होतात. एकदा अन्न व्यवस्थित पचलं नाही की ते तिथे पडून राहतं, ते तिथे सडतं, कारण आता ते पित्ताचा काळ संपलेला आहे. मग होतं काय की त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस तयार होतात आणि मग आपण म्हणतो की आपल्याला पोट अस्वस्थ होते वगैरे. मग अशी जी लक्षणं सांगितली ही सगळी लक्षणं जाणवायला सुरुवात होतात. याचं कारण मग तुमच्या लक्षात आलं असेल, एकतर तो वाताचा काळ सुरू झालेला आहे, ऑलरेडी अग्निमांद्य आहे. IBS आहे म्हणजे 100% अग्निमांद्य आहे. म्हणजे तुमची पचनशक्ती जी आहे ती अतिशय कमजोर झालेली आहे, हे 100%. मग अनेक लोक असं विचारतात की याच्यामध्ये आतड्याला सूज आहे म्हणून असं झालेलं आहे का? तर याचं उत्तर हो, आतड्याला सूज आहे म्हणून असं झालेलं आहे असं म्हणता येईल. कारण कोलायटिसचा जेव्हा पेशंट असतो, कोलायटिस म्हणजे काय? कोलॉन म्हणजे आपलं मोठं आतडं असं आपण ढोबळमानाने म्हणूयात. आणि आयटिसचा अर्थ काय होतो? सूज किंवा इन्फ्लेमेशन. म्हणजे आयटिसचा अर्थच जर सूज आहे आणि जर तुम्हाला कोलायटिसचा त्रास आहे असं जर निदान झालेलं आहे तर निश्चितपणे तुमच्या आतड्याला सूज आहे आणि ही सूज ह्या वातामुळे थोडी वाढते किंवा वातामुळे ती जी सूज आहे ती ॲग्रिवेट होते किंवा त्याची लक्षणं आहेत ती अतिशय जास्त मोठ्या प्रमाणात दिसायला सुरुवात होतात. का दिसतात बरं? कारण वात त्याचं काम करायला सुरुवात करतो, उत्सर्जनाचं काम करायला सुरुवात करतो. उत्सर्जन म्हणजे शरीरातून मल बाहेर काढणं. मग मल बाहेर काढण्यासाठी आतड्यांची मदत घेतली जाते. आतड्यांची मदत घेतली जाते म्हणजे काय? आतड्यांचं चलनवलन वाढवलं जातं. मग त्यावेळेस काय होतं? आधीच तुमच्या आतड्यांना सूज आहे, ती थकलेली आहेत, ती तितक्या क्षमतेने काम करत नाहीत आणि वात मात्र त्यांना सांगतो की आता काम करायचे. तर ही सगळं जे काही होतं ह्या सगळ्या याच्यामध्ये 2 ते 6 याच्यामध्ये जो पीक पॉईंट असतो 4 वाजता 5 वाजता ह्याच्यामध्ये ही सगळी लक्षणं वाढलेली आपल्याला दिसून येतात. त्यामुळे जे पेशंट मला विचारतात की डॉक्टर आम्हाला संध्याकाळीच का त्रास होतो, याचं इथं एक्सप्लेनेशन आयुर्वेदाच्या माध्यमातून आणि मॉडर्न सायन्स ज्याला मानलं जातं त्याच्या माध्यमातून देण्याचा हा प्रयत्न होता. किंवा हे असं आपल्या शरीरात घडतं हे एकदा तुम्हाला कळलं की बरेच पेशंट ह्या काळात मग खूप अस्वस्थ होतात किंवा त्यांच्या मनात वेगवेगळे विचार यायला लागले. मला संध्याकाळीच काय असं होतं, मग काय वेगळं तर काही नाही आहे ना, असं सुद्धा त्यांना वाटायला लागतं. तर त्याच्यामुळे त्यांच्या मनातली ही भीती शंका दूर व्हावी आणि त्यांना याचं खरं कारण समजावं यासाठी हे सांगितलं. डॉक्टर मग याच्यावर उपाय काय? उपाय यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अनेकदा सांगितलेले आहेत. आता हा उपाय सांगणारा व्हिडिओ नाही आहे खरं तर, परंतु IBSसाठी कोलायटिससाठी जर तुम्हाला उपाय हवे असतील, घरगुती उपाय हवे असतील तर ते सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. मग याच्यासाठी ताक कसं वापरायचं, याच्यासाठी ताकाची अख्खी एक सिरीज आपल्या चॅनलवर आहे. किंवा याच्यासाठी तुपाचा काही फायदा होतो का, तुपाचे सुद्धा फायदे सांगणारे काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. मग डाळिंबाचा काही फायदा होतो का, त्याचेसुद्धा काही व्हिडिओ आहेत. तर ते तुम्ही नक्की पहा. त्याने समजा तुम्हाला IBS असेल किंवा कोलायटिस असेल किंवा पोटाचे साधा गॅस वगैरे होत असेल तर त्याच्यासाठीचे काय उपाय तुम्हाला करता येतील ते त्यातून तुम्हाला तिथे मिळतील. आणि ते घरगुती उपाय असले तरी शास्त्रीय उपाय आहेत, त्याचा तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट, IBS आणि कोलायटिसच्या पेशंटमध्ये भीती किंवा घबराहट हे लक्षण खूप जाणवतं आणि ते खूप चंचलता त्यांच्यामध्ये वाढीला लागते. की अनेकदा जेव्हा IBSच्या पेशंटचा फोन मला येतो किंवा IBSचा पेशंट येतो तेव्हा तो खूप सारं काही सांगायचं त्याला असतं. तो आपल्या पोटाविषयी, आपल्या पचनाविषयी सांगत असतो. डॉक्टर मला असं होतं, डॉक्टर मला तसं होतं, तसं होतं. याचं कारण असं आहे की शरीरातलं ओझ हे कमी झालेलं असतं. ओझ का कमी होतं? जर ओझ कशावर अवलंबून आहे? ओझ तुमच्या शुक्रावर अवलंबून आहे. शुक्र कशावर अवलंबून आहे? तर तुम्ही जे काही खाता त्याच्यातून रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि मग शुक्र बनतं आहे आणि ह्या शुक्रातून ओझ बनतं आहे आणि ते तुम्हाला धैर्य देतं आहे. आता जर
पचनच बिघडलेलं आहे तर अर्थातच रस बनणार नाही नीट, रक्त नीट बनणार नाही, मांस मेद सगळेच धातू बिघडणार आहेत आणि त्यातून शुक्रधातूसुद्धा बिघडणार आहे आणि शुक्रधातू बिघडला तर मग ओज कमी होतं आणि ओज कमी झालं की अशी माणसं थोडी घाबरट बनतात, त्यांच्यामध्ये भीती वारंवार निर्माण होते. जर अशा पद्धतीने लक्षणे इथपर्यंत तुमची गेली असतील तर हे घरगुती उपाय तर कराच, परंतु तुम्ही आयुर्वेदिक चिकित्सा याच्यामध्ये जरूर करा. आयुर्वेदिक चिकित्सेने IBS सारखे आजार, कोलायटिस सारखे जे आजार आहेत हे निश्चितपणे नुसते नियंत्रणात येतात असं मी म्हणणार नाही, तर ते पूर्ण बरे होतात असं सुद्धा अनेक पेशंटच्या अनुभवावरून आत्ता आपल्याला सांगता येईल. असो, तर आज ह्या व्हिडिओचा उद्देश एवढाच होता की संध्याकाळी आमचा त्रास का वाढतो हे अनेक रुग्ण मला विचारतात, त्या संदर्भाने सांगायचं होतं. तर आज इथे थांबतोय. ही माहिती, हा आयुर्वेद तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. याबद्दल अजूनही काही तुमच्या शंका असतील, प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारा. बाकी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर जरूर करा आणि हो चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका, कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.